खूप लोकांना जाणून घ्यायचं होतं हाऊ इज युअर स्टारबक्स एक्सपिरियन्स. अँड माझा 2:30 to 6:30 जॉब आहे. खूप लोकांना असं वाटतं की स्टारबक्स म्हणजे काय फक्त कॉफी बनवायची का, तर नाही. इफ यू कॅन रिलेट टू दिस, इफ यू नो वॉट आय एम सेइंग, देन वॉट. मी आज विचार करते, इवन दो आय एम लेट, आय स्टील गो विथ दी लायनर. खूप लोकांना असं वाटतं की एवढी कॉफी कशी पिते, तर इज डुईंग चहा फॉर मी. कारण एक गोष्ट आहे, मी बाकी काही शिकू शकते, फक्त मला चहा बनवता येत नाही. अँड दिस इज माय स्टारबक्स युनिफॉर्म. आणि मी एवढी बडबड करते की मला नंतर कळतं की डोंट माइंड, तू लेट झालेली आहेस. पण ही संपलेली लिपस्टिक आहे, मी इंडियापासून वापरते ती. नमस्कार मंडळी. मी उठली 1 तासा अगोदर, अर्धा तासा अगोदर, आणि मी रील बघते बेडवर. आय एम लाईक मला उठायचं नाही आहे, पण मला रात्रभर नीट चांगली झोप नाही लागली, कारण खूप गरम होत होतं, एक्स्ट्रीम गरम होत होतं. आणि म्हणून झोप नाही लागली. मध्ये मी 6ला उठली, मग मी ट्राय केलं जरा झोपायला, मग 7 वाजता जरा चांगली झोप लागली, पण मध्ये मध्ये खूप अशी रफ झोप होती. तर माझा जॉब आहे. आज मी कॉलेजही अटेंड नाही केलं, कारण एक लेक्चर होता. आणि आय वॉज लाईक की मला खूप ड्रेन झाल्यासारखं झालं, कारण पास्ट वीकपासून जॉब आहे, लेक्चर्स आहेत, आमचं प्रेझेंटेशनसुद्धा होतं. तर आज ना लिटरली असं वाटत होतं की माझ्या बॉडीला आय नीड रेस्ट. तर आजचा लेक्चर स्किप केला, पण एनिवेज आज इम्पॉर्टंट नव्हतं काही, सो आम्हाला माहीत होतं की केलं तरी ओके होतं. सो आता मला 2:30चं जॉब आहे, आणि आत्ता लिटरली वाजले आहेत 1:19. 2:30चं जॉब आहे माझा. आय हॅव स्टील 45 to 50 minutes टू गेट रेडी. आता मी पटकन जाते, आंघोळ करते, फ्रेश होते, ड्रेस अप ठेवते आणि जॉबला जाते, कारण माझा 2:30 to 6:30 जॉब आहे. आफ्टर दॅट आय हॅव इनफ टाईम टू एडिट व्हिडिओज, जे मी ऑलरेडी शूट केलेत, कारण मी हा टाईम मोस्टली लायब्ररीतच बसते आणि मग मी असाइनमेंट्स करते. तर मी रेग्युलर राहायला बघते. आय होप तुम्हालाही ते जाणवत असेल आणि तुम्हालाही व्लॉग्स आवडत असतील. तर येस, लेट्स स्टार्ट विथ आवर डे. तर दिस इज माय कोलगेट टूथब्रश आणि माय फेसवॉश. हा फेसवॉश मी यूज करते, जो आहे सेरावीचा हायड्रेटिंग क्रीम टू फोम क्लेन्झर. फायनली आंघोळ झालेली आहे आणि आय एम ऑन टाईम. टू बी ऑनेस्ट 1:50 झालेत. आय हॅव 20 minutes मॅक्झिमम टू लीव, आणि त्यात मला तयार व्हायचं आहे. बाय द वे, हे जे आहे इथे पिंपलचा डाग आहे तो जात नाही आहे, पण मी एनिवे स्किन केअर काही करत नाही आहे लेटली, कारण विसरते मी करायला. पण मी डेली मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन तर करते, पण इतरही जे आपले सिरम्स वगैरे असतात ते नाही लावत मी. ओके, लेट्स स्टार्ट विथ आर तयारी, कारण आय हॅव मॅक्स 20 minutes. आणि हा केस विंचरून घेते, केस ओले झालेत आंघोळ केल्यामुळे. खूप लोकांना जाणून घ्यायचं होतं हाऊ इज युअर स्टारबक्स एक्सपिरियन्स. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम एन्जॉईंग इट. दो काम खूप असतं. खूप लोकांना असं वाटतं की स्टारबक्स म्हणजे काय फक्त कॉफी बनवायची का, तर नाही. यू हॅव टू पिक अप थ्रॅश, यू हॅव टू क्लीन, यू हॅव टू भांडी घास एव्हरीथिंग. भांडी घासावे लागतात ऑब्व्हियसली. हे जे खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतात. लेट मी शो यू माय स्किन केअर ड्रॉवर पटकन क्विक. हा माझा आयब्रो पॅलेट आहे, जो आयशॅडो पॅलेट आहे, पण मी आयब्रो पॅलेट यूज करते. देन हा माझा मेकअप बॅग आहे, जी खूप जड आहे. ह्याच्यातले मी फक्त 2-3 प्रोडक्ट वापरते, पण स्टील सगळा मेकअप आहे. देन माय मॉइश्चरायझर, माय फेवरेट मॉइश्चरायझर सेरावीचा. इफ यू कॅन रिलेट टू दिस,
If you know what I'm saying, Kailash Jeevan is for life. Let's start with our moisturizer, जो मी 100 वेळा हा मॉइश्चरायझर दाखवला आहे, सेरावीचा. स्टारबक्सचा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे इन जनरल. इकडची माणसं आणि लकीली आम्ही तिघंही रूममेट्स एका जागी काम करतो. सो एकमेकांचं म्हणजे खूप सपोर्ट असतो. जेव्हा गोष्टी कळत नाही तेव्हा वी नो दॅट आपले ऑन फ्लोअर जे माणसं आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. कधी कधी असतात, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं, आमचे स्केड्यूल्स खूप वेगळे असतात तिघींचे. ऑन वर्किंग आवर्स खूप वेगळे असतात, पण वी समहाव मॅनेज टू वर्क टुगेदर. तर येस, खूप मजासुद्धा येते. कधी थकल्यासारखं वाटतं, पण मला एन्जॉय करायला खूप आवडतं. म्हणजे मला जायला खूप आवडतं, ड्रिंक्स बनवायला आवडतात वेगवेगळे. खूप लोकांना असं वाटते की एवढी कॉफी कशी पिते, तर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना फ्री कॉफी दिली जाते. सो आम्हाला कॉफी मिळते, म्हणजे आम्हाला जी हवी आहे ती बनवून घेऊ शकतो. पण आता असं झालं आहे की आम्ही आता रोज काम करतो, रोज कुठली कॉफी बनवून घ्यायची, आणि आम्हाला एक स्पेसिफिक टेस्ट बड असते कुठल्याही कॉफीची, तर तीच कॉफी आवडते. तर खूप कन्फ्युजन पण होतं की नेमकं कुठली कॉफी घ्यायची, आणि जास्त पण कॅफीन चांगलं नसतं बॉडीला. पण स्टील खूप थकलेलं असतं, तेव्हा मग वी गेट आवर सेल्फ अ कॉफी टू हाईड माय डार्क सर्कल्स. मी आता बडबड नाही करत आहे कारण खूप लेट झालं आहे, पण स्टील आय एम गोइंग टू मॅनेज टू शो यू ऑल. मी आता यूज करत आहे इनसाईडचं कन्सिलर. डार्क सर्कल्स माझे खूप वाढलेत कारण ॲज युजल माझी झोप नीट नाही होत आहे. तर कन्सिलर सेव्ज यू. इथे माझा आरसा आहे, प्लीज डोंट माइंड. मी आरशात बघून मेकअप करते. कन्सिलर लावून झालेला आहे मी. हा जो ब्लश आहे हा मी आत्ताच रिसेंटली घेतला आहे, एल्फचा ब्लश. हा मी उघडतच नाही आहे, ग्रेट. तर हा मी एकदम किंचित कारण हा खूप पिगमेंटेड आहे, खूप किंचित ब्लश घेतलेला आहे. यूज करणार आहे हा एल्फ इल्युमिनेटिंग ग्लो, जो जरा शिमर फाउंडेशन टाईप आहे. एकदम जरासा मी मिक्स केला आहे आणि देन आय विल जस्ट ब्लेंड इट इन. एकदम जरासा. आता मी ह्याच्यावर लावून आय एम गोइंग टू ब्लेंड इट. देन व्हॉट, मी आज विचार करते, इवन दो आय एम लेट, आय विल स्टील गो विथ दी लायनर. ऑलवेज माझ्या मूडवर डिपेंड असतं की हाऊ आय वॉन्ट टू गेट रेडी. तर आज जरा मूड चांगला आहे बिकॉज आय एम टॉकिंग विथ यू ऑल, आणि मी मस्त व्लॉगिंग करते, सो एक खूप मूड चांगला आहे झालेला आहे. तर मी पटकन हात डोळ्याला लावते आणि गेट बॅक टू यू. बाय. आयब्रोज करून झालेले आहेत माझे, आणि आय हॅव 10 minutes टू गो. तर माझी मैत्रीण आहे, ती जस्ट उठली, तिचं 4:30ची शिफ्ट आहे आणि माझी 2:30ची आहे. तर ती माझ्यासाठी चहा आणि ब्रेड करते, आणि मी पटकन जाऊन ते खाईन आणि मग निघेन, कारण तिचं म्हणणे उपाशीपोटी जाऊ नकोस, काहीतरी खाऊन जा. आणि म्हणून मग मी ॲक्च्युली अशीच निघणार होती कारण खूप लेट झालेलं. पण इज डुईंग चहा फॉर मी, कारण एक गोष्ट आहे, मी बाकी काही शिकू शकते, फक्त मला चहा बनवता येत नाही. आय मीन मला येते, पण मला नीट बनवता येत नाही, की ती पिण्यासारखी नसते, बस एवढंच आहे. सो मी बनवत नाही चहा कधीच. मी जेवण बनवू शकते पण चहा नाही बनवू शकत. दिस इज माय स्टारबक्स युनिफॉर्म. मी शर्ट घातलेला आहे आणि आय एम रेडी. फक्त मी कानातले घालते पटकन. म्हणजे दरवेळी जेव्हा ही व्लॉगिंग करते मी लेट होते, कारण मी एवढी बडबड करते की मला नंतर कळतं की डोंट माइंड, तू लेट झालेली आहेस. बरं, दरवेळी रब्बर घेऊन जायला विसरते, आणि आज मी आठवणीने घेऊन जाणार आहे. परफेक्ट इयरिंग्स. बस मेसी व्लॉग बघण्यासाठी थँक्यू. स्टारबक्समध्ये एक गोष्ट, ते म्हणजे यू हॅव टू स्टँड फॉर द आवर्स यू वर्क. तर इफ यू आर वर्किंग फॉर 5 hours, 6 hours, 7 hours, तुम्हाला उभं राहावं लागतं, तिथे बसायला जागा नाही आहे. आम्ही जेवढेही तास शिफ्ट करतो वी स्टँड. काल 2 दिवस माझे पाय, म्हणजे एवढे महिने झाले मी काम करते, ॲटलीस्ट 2 महिन्याच्या वर झाले आय एम वर्किंग, आणि तेव्हा नाही पाय दुखले. पण आत्ता रात्री झोपताना थंडी जशी सुरू झाली तशी ना पाय थंडकायला सुरू झालेले आहेत माझे, आणि मला लिटरली माझे पाय दुखतात. आय हॅव वॉट परफ्यूम. एकदम न्यूड लिपस्टिक लावते.
पण ही संपलेली लिपस्टिक आहे. मी इंडियापासून वापरते ती लिपस्टिक घेऊन आलेली. और शुड आय गो विथ द डार्क लिपस्टिक? 2:08 झाले, 2:10ला निघायचं होतं मला. गेस वॉट? रेडी. आय एम रेडी. आता मी पटकन बॅगेत माझं सामान भरते. माझा लॅपटॉप. तर काम झाल्यानंतर अभ्यास करावा लागतो लायब्ररीत बसून, म्हणून लॅपटॉप घेतला आहे. एप्रॉन, टोपी. तर मला माहीत नाही कसं आहे, सो आय एम गोइंग टू गो विथ माय व्हाईट जॅकेट, कारण रात्रीची येताना खूप थंडी वाजते. काल सहन नव्हती होत थंडी. माझा फोनचा चार्जर, मला हे सगळं कॅरी करावं लागतं नो मॅटर वॉट. माझं स्क्रंची, पण आय गेस हा स्क्रंची खूप ब्राईट आहे आजच्या आउटफिटसाठी, आजच्या वाईबसाठी. सो हा माझा स्क्रंची पाऊच आहे, ज्यात आय कीप माय स्क्रंचीज. तर आय थिंक आय गो विथ द क्रीम स्क्रंची वेअर केला. यू कॅन स्टील शॉप फ्रॉम तारुंध्या अजूनही शॉपसाठी उघडला आहे. इग्नोर दी पसारा. माझे सॉक्स, माझं युनिव्हर्सल चार्जर, कारण इंडियाचं पेन असल्यामुळे आय हॅव टू कॅरी दिस. माझं रूमचा पसारा झालेला आहे, मी करून जाते, आल्यानंतर मलाच आवरायचं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आय होप तुम्हाला हा गेट रेडी विथ मी मेसी ब्लॉग आवडला असेल. इफ यू लाईक दिस ब्लॉग प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. खूप लोकांनी मला सबस्क्राईब नाही केलं आहे, पण व्लॉग्स बघतायत. एक सबस्क्राईब करा. ओके, बाय.